15 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. तिथे घेऊन बस खाली. किरण पवार आणि महेश दशरथ. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. टीम डबेवाडीची आक्रमक जोडी एका बाजूला किरण पवार आणि दुसऱ्या बाजूला महेश दशरथ ही प्रारंभिक जोडी आहे टीम डबेवाडीची. चला मॅचला सुरुवात करा. वेनेकोल विरुद्ध डबेवाडी ही मॅच आहे. वेनेकोलने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टीम डबेवाडीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर कॅप आणि आम्हाला एक गॉगल मिळालेला आहे. S7 ची कॅप आहे. जर कोणाची असेल तर ते आपण घेऊन जावा कॉमेंट्री बॉक्स मधून. कॅप आहे S7 ची आणि त्याच्याबरोबर गॉगल आहे. जर कोणाचा असेल तर आपण घेऊन जा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय तर बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाल्याने पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळालाय टीम डबेवाडीला पहिला चौकार. फलंदाज किरण पवार यांच्या बॅटमधून आलाय. शफल झाले होते हा बॉल खेळताना किरण पवार आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला. अगदी साइड स्क्रीनच्या बाजूला या बॉलने धडक दिली. सरळ 4 धावांसाठी आक्रमण केलंय. वाईडिश मिड विकेटला खेळाडू आहेत. बॅकअप आहे. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत आणि त्याच्यामध्ये वाईडिश डीप मिड विकेट आहे. एक लॉंग ऑनला खेळाडू आहे. 2 खेळाडू ठेवलेले आहेत मोठ्या फटक्यांना रोखण्यासाठी 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. सुरुवात चांगली केली टीम डबेवाडीने. बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेले आहेत धावा तब्बल 5 आणि एका बाजूला बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला महेश दशरथ तयार होतील, जे डावकुरे आताचे प्रतिभावंत खेळाडू आहेत. डबेवाडीच्या बॅटिंगसाठी तयार होत आहेत. पाहणी करतायत क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा प्रकारे आखलेली आहे महेश दशरथ यांच्या विरुद्ध. एका बाजूला आपण चर्चा करतोय सी कॉर्नरला खेळाडू आहेत, मिड विकेटला आहेत. पायांवरती असणारा हा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे आली आहे एक सिंगल धाव. रोहन सकपाळ पहिल्या षटकामध्ये आहे टीम वेनेकोला टीम कडून. निश्चित आहे एक बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी रोहन सकपाळ यांनी चांगल्या प्रकारची केली आहे. 2 बॉलच्या पाठीमागे झोमाने कमबॅक केले. चौथा बॉल दरम्यान टाकायचा आहे. स्ट्रायकर एंडला किरण पवार. पायांचा वापर केलाय. बॅक टू द बॉलर. मिड ऑफला खेळाडू बॉल लगेच अडवत आहेत, परंतु बॉलची फेकी ही लगोलग होणार नाही. तोपर्यंत फलंदाजांना मुभा मिळाली एक धाव घेण्याची आणि धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावते. 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम डबेवाडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय मैत्री चषक लीग स्पर्धा 2025 पर्व क्रमांक 7 मध्ये ही स्पर्धा पदार्पण करत आहे. त्यांनी गेली 2 वर्ष म्हणजे यंदाचं वर्ष आणि गतवर्षी जर आपण या स्पर्धेबद्दल चर्चा केली ना तर लीग पद्धतीने सामने खेळवले गेले. क्षेत्ररक्षक आहेत. आपण चर्चा करतो की 1 गाव 11 मध्ये फार कमी वेळ आपल्याला लीग पद्धत बघायला मिळते. लीग पद्धत म्हटलं की एका संघाला अधिकचे सामने खेळायला मिळतात. फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफला बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी फलंदाज महेश दशरथ यांनी आपल्या स्टाईलने हा बॉल पाठवलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. उजव्या स्ट्रीटच्या बाहेर निघून आले होते हा बॉल खेळण्यासाठी. पायांचा चांगला वापर केला होता. खोलवर पद्धतीचा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरतून पाठवलाय. सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या वाढवणारा चौकार टीम डबेवाडीसाठी आलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 13. 0 गडी बाद. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. चला करा घाई. दोन्ही संघांना करूया विनंती. रोहन सकपाळ यांनी हे पहिलं षटक हाताळलं आणि तब्बल 13 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये विजय सकपाळ या नावाचा पर्याय निवडलेला आहे टीम वेनेकोला टीमने.
घेऊन नाही जायचं तेव्हा आता त्याच्याकडे तेच म्हटलं कट्टरकडे सपोर्ट कारण कट्टर बरोबर फोटो फोटो काढेल ना म्हणजे काढेल नाही काढेल म्हणजे मी तर काढेल तू काढ मेन मेन आहे ना. पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. या ओव्हरची आता सुरुवात ही सावध केलेली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये विजय सकपाळ यांनी आणि या बॉलच्या पाठीमागे एक धाव अंकित करून स्ट्राईक महेश दशरथ यांच्याकडे दिलेला आहे. डबेवाडी या टीमकडून राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळते. हे जे कॉम्बिनेशन आहे ना याच्याबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो की हे कॉम्बिनेशन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आपण पाहत आलो, ज्याचा आपण आढावा घेत आलो की गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवताना कठीण जातं आणि त्याचमुळे की काय बॅटिंग करणारी टीम या प्रकारचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये उतरवते. गोलंदाज सय्यार विजय सकपाळ, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यष्टिरक्षकांना तो बॉल थांबवता आला नाही आणि पंचांनी सांगितलंय की बाईटच्या माध्यमातून ही धाव आपण अंकित करत आहोत आणि स्कोअर बोर्डला आपण पुढे नेत आहोत. अलीकडच्या आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये या प्रकारचे फटके आहेत ना हे फलंदाज अधिक प्रमाणामध्ये खेळतात आणि हे परवलीचे फटके झालेले आहेत. आता खोलवर पद्धतीचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल. फलंदाजांना कोणतीही मुभा या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळण्याची दिली नाही विजय सकपाळ यांनी. पण टप्पा त्यांनी सातत्याने बदल केलाय. काही टप्पे थोडेसे पुढे सोडलेले आहेत, काही टप्पे थोडेसे पाठी ओढलेले आहेत, काही टप्पे अगदी बॅटच्या समोर टाकलेले आहेत आणि 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला करा घाई. दोन्ही संघांना आपण करूया विनंती. बॉल क्रमांक 4 महेश दशरथ बॅटिंगसाठी तयार होतील. विजय सकपाळ ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगती पथावरती आहेत. 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. मिड विकेट सी कॉर्नर लॉंग ऑफ आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न केला. स्विच हिटचा फटका, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. यष्टिरक्षक पाठीमागच्या बाजूला होते, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसावू शकला नाही. बालंबाल बचावलेले आहेत महेश दशरथ. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. डॉट बॉल टाकलाय विजय सकपाळ यांनी. बॉल क्रमांक 5 पायांवरती ठेवलेला हा बॉल वळवण्याचा प्रयत्न केला. बॉल वरतून बोट फिरवली, फिंगर रोल केले. लेग बायची धाव आहे आणि जे काही डावपेच होते ना महेश दशरथ यांचे ते पूर्णपणे या बॉलच्या पाठीमागे उधळून लावले. 17 धावा 0 गडी बाद. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. ओव्हर नंबर 2 चा टॉस जिंकून टीम वेनेकलने गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश डीप मिड विकेटला. बॉलची फेकी, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करणारी टीम डबेवाडीने बनवलेल्या आहेत धावा. अठरा धावा धावफलकावरती आहे. 0 गडी बाद. 2 षटकांचा संपलाय खेळ. अठरा धावा 0 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. महेश दशरथ 6 बॉलच्या पाठीमागे 7 धावा कुटलेल्या आहेत. किरण पवार 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. एका बाजूला 18 वरती 0. चला काही करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. हो गाडी पाहिजे ना. गोलंदाज तयार विकास.
उजवष्टीच्या बाहेरचा बॉल आणि पंचाने सांगितलंय की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल, स्कोर बोर्डला चालना मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये विकास जायगेडे ओव्हर नंबर 3 मध्ये आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये किरण पवार, तळ ठोकलाय चांगलाच, आक्रमण करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. महेश दशरथ 7 वरती आणि किरण पवार 9 वरती बॅटिंग करत आहेत. यानंतरची मॅच आहे मित्रांनो कुरुन विपक्ष पाठेकर. आपण ओव्हर नंबर 4 मध्ये रिपोर्टिंग करावी विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्याला प्लेइंग 11 लिस्ट आम्हाला अपडेट करून द्यावी लागेल, टिक मार्क करून तुम्हाला द्यावी लागेल. कोणते संघ कोणते खेळाडू खेळत आहेत या मॅच मध्ये त्याची टिक मार्क तुम्हाला करून द्यावी लागेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. टीम पाटेकरला विनंती आहे की आपला फॉर्म आपण घेऊन जा. पायांचा वापर केलाय, बॉल लॉंग ऑनला खेळलाय, लांबी कमी पडली आहे आणि त्याचा मोबदला टीम डबेवाडीला भोगावा लागेल. महेश दशरथ येथील माघारी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाली. टीम वेनेकोलला विकेटची हमी आणि फलंदाज महेश दशरथ माघारी. अगदी हलक्या हाताने पदललितेचा वापर करत हा फटका खेळला, परंतु लांबी कमी पडली आणि टीम वेनेकोलला विकेटची हमी मिळाली. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम डबेवाडीला. ज्या वेळेस एखाद्या बॉलची लांबी कमी पडते ना, त्यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या टीमला विकेटची हमी मिळते आणि ही पहिली विकेट मिळाली आहे. धावसंख्या आहे टीम डबेवाडीची, धाव फलकावरती तब्बल 20 धावा, 1 गडी बाद. आता बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत माने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 3 वरती उजवस्टीच्या बाहेरचा बॉल, पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण करण्याचा प्रयत्न चंद्रकांत माने यांनी केला, परंतु या बॉलच्या पाठीमागे यश मिळू शकलं नाही. अनुभव चांगला गाठीशी आहे चंद्रकांत माने यांच्या गाठीशी, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. सुरुवात चांगली मिळाली टीम डबेवाडीला. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी होईल आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव. किरण पवार यांनी खेळलेले बॉल आहेत 8 आणि धावा बनवलेले आहेत 10. एका बाजूला विकास तयार होतात, पुन्हा एकदा 5 बॉल टाकले, 3 धावा दिला, 1 गडी गारद केला आणि संघाला पहिलं सुयश विकासांनी मिळवून दिलं. खोलवर पद्धतीचा बॉल, एका वेगळ्या प्रकारचा फटका, एक विशिष्ट प्रकारचा फटका होता. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम डबेवाडीने बनवलेले आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा. धाव फलकावरती आहेत 22, 1 गडी बाद. बॉलची फेकी होईल, बॉलने स्टॅनचा वेध घेतला आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येतील. धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम डबेवाडी या टीमला. 5 ज्या प्रकारे हा फटका खेळला, खोलवर पद्धतीच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न किरण पवार यांनी केला. पहिला हो नाही या प्रयत्नामध्ये थांबले आणि त्यानंतर बॉलची फेकी केली आणि बॉलने स्टॅनचा वेध घेतला. फलंदाज माघारी. गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर पंचांकडे दाद मागितली आणि हो ही खेळाडू वृत्ती आहे. पंचांच्या निर्णयाची वाटही न बघता फलंदाजांनी क्रीज सोडलंय. चंद्रकांत माने आहेत. ही खेळाडू वृत्ती आहे आणि प्रत्येकाने त्यांचं कौतुक केलं. कौतुक यासाठी केलं की पंचांच्या निर्णयाची वाटही बघितली नाही की हो मी आउट आहे आणि मी क्रीज सोडतोय. म्हणजे क्रिकेट हा खेळ आज मोठ्या उंचीवरती गेलाय ना.
यासाठी खेळाडू वृत्ती ही तितकीच महत्वाची आहे. आणि पा चंद्रकांत माने यांनी पंचांच्या निर्णयाची वाटही न बघता ते माघारी आलेले आहेत. धावसंख्या आहे 22 धावा 2 गडी बाद. आणि एका बाजूला आता गणेश माने आणि सोबतीला मैदानाच्या आतमध्ये आता चंद्रकांत माने हे मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश माने आणि सोबतीला श्रीकांत इंगवले जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मुंबई पोलीस श्रीकांत एका बाजूला गणेश माने ही जोडी. या बॉलला सन्मान दिलाय, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या एक धाव श्रीकांत यांनी पूर्ण केले. स्ट्राईक गणेश माने यांच्याकडे दिलेला आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धावसंख्येची गती कमी आहे. एका बाजूला टीम डबेवाडीने 3 गडी गमावलेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की प्रथम बॅटिंग करताना टीम कारेने 56 धावा बनवल्या होत्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग टीम कोळगरने केला होता. त्यामुळे या खेळपट्टीवरती पहिल्या मॅच मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं की 50+ या धावा कुठणं फार महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंडला गणेश माने तयार. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉल वरती येतील, बॉलची फेकी होईल आणि एकच धाव या बॉलच्या पाठीमागे फक्त प्राप्त होईल टीम डबेवाडीला. विकेटची पतझड थांबवावी लागेल, धावा चांगल्या कुटाव्या लागतील, आज मेहनत घ्यावी लागेल, परिश्रम चांगले करावे लागतील. अक्षय आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये 4 बॉल टाकलेत, 2च धावा दिल्यात, 1 गडी गारद केलाय, पायांचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक येतील, बॉल अडवतील, टाकतील, बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला आणि 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. फेक चांगली झाली होती परंतु तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचले होते. श्रीकांत एका बाजूला आहेत, एका बाजूला गणेश, ही जोडी अक्षय यांचा दमदार मारा. शेवटचा बॉल, धावसंख्या आहे 26, 3 गडी बाद. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय ओव्हर नंबर 4चा. आणि चला टॉस साठी यानंतर रिपोर्टिंग करा. स्ट्रायकर एंडला फलंदाज श्रीकांत तयार. पायांवरती असणारा बॉल, दिशा दिली आहे, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न आणि स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. आणि हो, एखादा क्षेत्ररक्षक स्ट्रायकर एंड का निवडतो, कारण फलंदाजाला स्ट्रोक खेळून धावायचं असतं. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज अगदी सहजरित्या पोहोचतो. त्यामुळे क्षेत्ररक्षक आहेत ना बहुधा हा स्ट्रायकर एंडला फेक करतात ज्यावेळेस फलंदाज दुसरी धाव घेतात. धावसंख्या आहे 4 षटकांच्या अखेरीस 28 धावा, 3 गडी बाद. आणि टॉस साठी आपण विनंती करूया. तिसरा सामना आहे कुरुन विपक्ष पाठेकर. आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांना विनंती की आपण टॉस साठी या. कुरुन विपक्ष पाठेकर अशी लढत आहे. रेग्युलर जे सामने आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत की कोळघर कारी हा सामना झालाय, वेनेखोल डबेवाडी हा सामना झालाय, कुरुन पाठेकर हा सामना झालाय, वाघवाडी आणि कातवडी बुद्रुक सामना होईल ना, त्यानंतर जो पुढचा सामना आहे ना तो विनर मध्ये आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि टॉस साठी रिपोर्टिंग करा टीम कुरुन आणि टीम पाठेकर. या 2 टीमला विनंती आहे की आपला टॉस होत आहे. इनिंग ब्रेक मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपला, सीमारेषेलगत तैनात आहेत, बॉलची फेकी होईल आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धाबा सहजरित्या पूर्ण होतील. अंतिम षटक टीम वेनेकोल या टीम कडून हाताळण्यासाठी गोलंदाज विजय सकपाळ हे पुन्हा एकदा आलेले आहेत. विजय सकपाळ यांनी या अगोदर देखील गोलंदाजी केली होती. 5 धाबा त्या अगोदर खर्च केल्या होत्या, 3 केल्या होत्या आणि या बॉलच्या पाठीमागे 2 आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांनी टाकलेले बॉल 7 आहेत आणि 7 बॉलच्या पाठीमागे धावा खर्च केल्यात तब्बल 5. असं विश्लेषण आपण करूया. गणेश माने आणि श्रीकांत यांना हात खोलावे लागतील टीम डबेवाडीसाठी. मोठ्या फटक्यानं धाडस आज करावं लागेल. धावसंख्येची गती आणि धावसंख्या चांगली उभारावी लागेल. पदल आली त्याचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. फलंदाज गणेश माने यांच्या बॅट मधून आला एक ताबडतोड फटका. शक्ती आणि युक्तीचा मेळ आता मैदानाच्या आतमध्ये गणेश माने यांनी केलाय चांगला खेळ आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. पदल आली त्याचा वापर.
डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि बॉलच्या मिरेट पर्यंत जाऊन पोहोचले आणि बॅट वरती बॉल अगदी मधोमध घेतला आणि फेकून दिला. सरळ 6 धाब्यांसाठी षटकार. पुन्हा एकदा पायांचा वापर बॅक टू द बॉलर. ताकदीचा पुन्हा एकदा होता वापर, परंतु आपल्या फॉलोथ्रूमध्ये विजय सपकाळ यांनी बॉल अडवला. फार कठीण या गोष्टी असतात. ज्यावेळेस तुम्ही एखादा बॉल टाकता आणि तुमच्या दिशेने एखादा फलंदाज ज्यावेळेस बॉल टोलवतो ना, त्यावेळेस तुमच्याकडे फार कमी मिली सेकंद असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला समोर बघायचं असतं आणि हात वरती करून बॉल अडवायचा असतो. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे नाहीये. एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल टीम डबेवाडीला. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल गॅप शोधेल का? क्षेत्ररक्षक आहेत 2. बॉलला बॅकअप देतील आणि याही बॉलच्या पाठीमागे टीम डबेवाडीला सहजरित्या धावा मिळतील. शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 39 धावा, 3 गडी बाद. पण डबेवाडी विरुद्ध तुम्हाला वेनेकोला सामना बघायला मिळतोय. डबेवाडीचे बरेचसे खेळाडू हे गावावरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. आपटलेला बॉल आणि आपटलेल्या बॉलवरती 8व्या बॅटचा प्रहार. क्षेत्ररक्षक तिकडे होते, त्यांच्या हातामध्ये विसावतोय बॉल. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम डबेवाडीने बनवलेल्या आहेत धावा 39, विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 40. टीम वेनेकोल या टीमला येणारे बॉल आहेत 23. फलंदाज गणेश माने यांनी शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु आक्रमण फसलं आणि वाईडिश डीप मिड विकेटला विकेटचं पतन होतंय. टॉस करूया आणि चला टॉस साठी दोन्ही संघांना विनंती की आपण टॉस साठी या. आपण टॉस करत आहोत. आपण करेक्शन करूया मित्रांनो. 40 धावा धावफलकावरती आहेत टीम डबेवाडीच्या. 41 धावांचं लक्ष आहे टीम वेनेकोल या टीम समोर. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. टॉस होतोय कुरुन विपक्ष पाठेकर. चला दोन्ही संघ आपण टॉस साठी या. 2 संघांमध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होतोय आणि हा टॉस युनिक लाईव्हचे प्रोप्रायटर कृष्णा देवरे सरांच्या शुभास हा टॉस होतोय. पाटेकर या टीमने टॉस जिंकलेला आहे. हॅलो हॅलो. विनंती आहे की आपण मैदानाचा आपण ताबा घ्या. ही विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. एक चांगलं क्रीडांगण आहे या स्पर्धेला. संपूर्ण ग्रास मैदान तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर सतीश जांभळे कुडेकर यांचं आगमन होत आहे. पूर्व अध्यक्ष यांचे आगमन होत आहे, त्यांचे स्वागत. आणि त्याचबरोबर प्रतीक दादा यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. ओरमोडी क्रिकेट असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष सतीश दादा जांभळे कुडेकर यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि दादांना विनंती करूया की आपण विराजमान व्हा आणि चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती करूया आपण. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा. आणि इथून पुढे आता तिसरा सामना झालेली आहे, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 17 क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि 17 क्रमांक 2 मध्ये आता टीम वेनेकोलला धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि टीम डबेवाडीला धावसंख्येचा बचाव करायचा आहे. बॅटिंग ऑर्डर मित्रांनो, टीम वेनेकोल पाठवा. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते.
बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी आलेली आहे आणि प्रारंभिक जोडीमध्ये विजय आणि त्यांच्या सोबतीला विनोद ही प्रारंभिक जोडी आहे आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गणेश माने. एका बाजूला विजय सपकाळ, एका बाजूला विनोद सकपाळ ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते. टीम वेनेखोलची आक्रमक जोडी आहे. तर पहिलं षटक टीम डबेवाडी या टीम कडून गोलंदाज गणेश माने. गणेश माने यांनी बॅटिंग मधल्या फळीमध्ये येऊन चांगली केली, संघासाठी डाव त्यांनी सावरला आणि चांगली बॅटिंग केली. परंतु आता गोलंदाजी करायची आहे. पॉवर प्ले क्रमांक 1चं पहिलं षटक फलंदाज स्ट्रायकर एंडला तयार. विजय सकपाळ हे स्ट्रायकर एंडला तयार होत आहेत. पहिलाच बॉल आक्रमण केलंय, मिड ऑनच्या डोक्यावरतून बॉल येतोय लॉंग ऑनला. बॉल अडवला जाईल, बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या प्राप्त होतील टीम वेनेकोल या टीमला. सुरुवात जर आपण पाहिली तर 2 धावांची केलेली आहे. स्कोर बोर्डचा श्री गणेशा होतोय. बॅटिंग ऑर्डर बद्दल आपण चर्चा करतोय. विजय सकपाळ आणि विनोद सकपाळ ही जोडी आहे. गणेश माने यांचा पहिला बॉल थोडासा पुढे होता आणि फलंदाज विजय सकपाळ यांचे डोळे मोठे झाले, मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल हवेत उभा राहिला, परंतु बॅकअप येईल तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. पायांवरती ठेवलेला बॉल, हाही बॉल हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज माघारी विजय सकपाळ. धक्का क्रमांक पहिला टीम वेनेखोलला. आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि फलंदाज माघारी येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हा सेलिब्रेशन आहे, जल्लोष आहे टीम डबेवाडीचं, कारण मनोबल सध्याच्या घडीला वाढला असेल, कारण पहिली विकेट मिळालेली आहे. प्रत्येक जण येऊन कौतुकाची थाप देतोय, प्रत्येक जण एकामेकाच्या हातामध्ये हात मिळवतोय, कारण ही गोष्ट आहे ना, टाळी देतोय प्रत्येकाला. कारण ही जी गोष्ट आहे ना किती महत्वाची आहे. या गोष्टीने काय होतं ना की एखाद्या संघाला मनोबल वाढतं आणि ऊर्जा चांगल्या प्रकारची मिळते. आणि या गोष्टी आपण अनेक वेळा पाहत आलो की ज्यावेळेस एखादी विकेट जाते त्यावेळेस संघ एकत्रित येतो आणि प्रत्येकाला टाळी देतो की हो आपण चांगलं खेळत आहोत. म्हणजे ही एक भावना असते ना, हा जो दृष्टिकोन असतो ना क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे ज्यावेळेस सामने बघतो ना, ज्यावेळेस एखादी विकेट होते त्यावेळेस संघ एकत्रित येतो आणि चर्चा करतो किंवा एकामेकांना खेळाडू काय करत असतात की ऊर्जा देत असतात, एकामेकाचं प्रोत्साहन वाढवत असतात. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये निलेश आलेले आहेत क्रमांक 3 वरती. या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. कमी धावसंख्येचा सामना मैदानाच्या आतमध्ये चांगलाच रंगलाय. या बॉलला फक्त सन्मान दिलाय. पायांवरती असणारा बॉल फेक येईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. आज विनोद सकपाळ आणि निलेश यांना चांगला खेळ करावा लागेल. गणेश माने यांनी जबरदस्त मारा केलाय. ज्या प्रकारे बॉल हाताळलेले आहेत, 3 धावा खर्च केल्यात आणि संघाला पहिलं यश त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचं ताबा आतापर्यंत योग्य आहे, परंतु गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे ते त्यांना अंमलात आणावं लागेल. फलंदाजांना आपला स्वाभाविक खेळ खेळावा लागेल. एका बाजूला विनोद सकपाळ तयार अनुभवी आहेत. पायांची हालचाल चांगली होती, बॅटची कडा आहे, फ्लाय स्लिपला एक खेळाडू आहेत. बॉल अडवतील, टाकतील, बॉलची फेकी करतील. या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे एक सिंगल धाव. 5 क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिलीत ना, सजावट पाहिलीत ना, तर 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर सी कॉर्नर आहेत आणि एक लॉंग ऑफ आहे. म्हणजे हे बॅकअप आहे. बाकीचं क्षेत्र पूर्ण खाली आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये एक फ्लाय स्लिपला खेळाडू, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, इन सर्कल. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती. राईट आर्म राऊंड द विकेट गणेश माने. शपल झाले. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आहे. हो, दाद अपील तुम्हाला मागावीच लागते. जोपर्यंत तुम्ही पंचांकडे अपील करणार नाहीत तोपर्यंत पंच देखील फलंदाजाला आऊट देऊ शकणार नाहीत. त्यामुळे एखाद्या क्षेत्ररक्षकाने अपील करणं ही फार महत्वाचं आहे. अपील तुम्हाला करावीच लागते. 4 धावा, 1 गडी बाद. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला निलेश तयार. क्रमांक 3चे फलंदाज ज्यांच्याकडे क्षमता चांगली आहे. फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने जातील. बॉलला थांबवलंय, बॉलला अडवलंय, बॉलची फेकी होईल आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या टीम वेनेखोलला धावा किती मिळतील? 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एक शॉट आहे, म्हणजे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे जोडूया आणि धावसंख्येमध्ये आपण करेक्शन करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 5. आता इथून पुढे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 24 बॉल
आणि 24 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते समीकरण आहे ते 37 धावांचं. 37 अजूनही बनवायचे आहेत. निलेश बॅटिंग करतात 1 वरती, विनोद बॅटिंग करतायत 1 वरती. गणेश माने यांनी 1 षटक हाताळलं आणि 5 धावा खर्च केले. चला घाई करा दोन्ही संघ. एका बाजूला बॅटिंगमध्ये विनोद सकपाळ आहेत, अनुभवी खेळाडू आहे टीम वेनेकोलचे. प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत. सोबतीला निलेश आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आता श्रीकांत जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. पहिलाच बॉल पायांवरती आहे, त्याला फ्लिक केलाय. डीपी स्क्वेअरला खेळाडू नाही आहेत. फार मोठा अंतर पार करावा लागेल. अगोदरच बॉल सीमारेषा ओलांडतोय. आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा टीम वेनेकोलसाठी हा चौकार. आणि फलंदाज विनोद सकपाळ यांच्या बॅटमधून आला हा चौकार. 5 ज्या प्रकारे शफल झाले, या बॉलला दिशा दिली आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमा पार. पुन्हा शफल झाले आणि पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं की हा वाईड बॉल. मनसुबे तेच होते की पुन्हा एकदा मला फटका फाईन लेग लॉंग लेग मध्ये खेळायचा आहे, परंतु यावेळेला हा बॉल दिशाही नाही असं पंचांनी कळवलं. श्रीकांत यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये गणेश माने यांनी केलेली आहे त्याच प्रकारचा भेदक मारा करावा लागेल, कारण सामना कमी धावसंख्येचा आहे. या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि हो, पंचांनी दाद उचलून धरली आहे. 3 यष्ट्यांच्या समोर पंचांनी फलंदाजांना पकडलेला आहे. लेग बिफोर विकेट आउट. धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम वेनेकोलला. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट युनिक लाईव्हचा आपण पाहूया. राऊंड द विकेट गेले होते गोलंदाज श्रीकांत आणि राऊंड द विकेट जाणारा हा बॉल. 1 पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल पायांना जाऊन भेटतोय. मित्रांनो, लेग बिफोर विकेट बद्दल आपण चर्चा करतो ना की पूर्वी हा क्रिकेटमध्ये नियम नव्हता, परंतु क्रिकेटमध्ये हा नियम आला. फलंदाज काय करायचे ना की स्टंप मध्ये जाणारा बॉल पायाचा आहे अडवायचा, आणि त्याच वेळेस मात्र क्रिकेटमध्ये नियम आला तो म्हणजे लेग बिफोर विकेटचा नियम. आणि या स्पर्धेतला पहिला लेग बिफोर विकेट टिपली आणि खेळाडूचं नाव आहे श्रीकांत आणि गाव आहे डबेवाडी. परंतु भारतीय टीमकडून हीच विकेट जर पहिल्यांदा कोणी टिपली ना तर ते नाव होतं सी.के. नायडू. हे पहिले भारतीय खेळाडू होते ज्यांनी 1932 साली लेग बिफोर विकेटने फलंदाजाला आउट केलं होतं आणि भारतातले पहिले खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची विकेट टिपली होती. आणि या स्पर्धेमधले पहिले खेळाडू श्रीकांत असे खेळाडू आहेत की ज्यांनी फलंदाजाला लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये आउट केलंय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संकेत. विनोदांना माघारी यावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषे लगत, बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. ताळमेळ बिघडला होता. एका क्षणाला असं वाटलं होतं की एका फलंदाजाला माघारी यावं लागेल का, परंतु ही जोखीम टाळलेली आहे वेनेकोलला. आता डाव सांभाळावा लागेल फलंदाजांना, खास करून विकेटची पतझड झाली. 2 फलंदाज माघारी गेलेले आहेत. प्रारंभिक जोडीतले मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आहे. मधली फळी संकेत आणि निलेश. एका बाजूला श्रीकांत पुन्हा तयार. बॉलला हलक्या हाताने खेळलेला आहे. क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर तयार नाहीये, त्यामुळे कोणताही स्कोर क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची हमी आणि गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे कमीत कमी धावसंख्येचा सामनाही रंगतो आणि जास्तीत जास्त धावसंख्येचाही सामना रंगतो. शेवटचे काही बॉल शिल्लक. स्ट्राईक रेंजला संकेत तयार. पायांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, कधी पुढे कधी पाठी, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सर्व काही मनसुबे ओळखले गोलंदाजी करताना गोलंदाज श्रीकांत यांनी, आणि टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आला तो डॉट बॉल. हे मनसुबे तुम्हाला ओळखावे लागतात. वाचन हे फार महत्वाचं आहे. अनेकदा आपण चर्चा करतो ना की तुम्हाला वाचन हे करावंच लागतं. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. स्ट्राईक रेंजला संकेत तयार. आक्रमण केलं या बॉल वरती, आकाशाला गवस निघालत. हा बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. मोठा फटका आलाय, नाही होणार धावांचा तोटा टीम वेनेकोलला. बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज संकेतांच्या बॅटमधून आलाय. एक मोठा टोला आणि संकेतांच्या बॅटचा बोलवाला मैदानाच्या आतमध्ये क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला. 1 पाय पुढे काढला आणि बॉल पाठवला सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी.
संकटाच्या पेचातून बाहेर काढणारा हा षटकार होता टीम वेनेकोलसाठी आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 18, 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना, आता टीम डबेवाडीला प्रयत्न चांगले करावे लागतील, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये टीम डबेवाडीने धावा खर्च केलेले आहेत 18. म्हणजे इथून पुढे विजयासाठी समीकरण तर आपण नव्याने मांडूया. आता इथून पुढे येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 23. चला घाई करा. 18 बॉल 23 ची गरज आहे, हे समीकरण आहे. आणि ओव्हर नंबर 3 साठी डबेवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू महेश दशरथ येत आहेत. एक प्रतिभावंत आहेत, परंतु आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंगमध्ये महेश दशरथ यांना कमाल करून दाखवता आली नव्हती. त्यांनी धावा केल्या होत्या बॅटिंगमध्ये 7, परंतु आता गोलंदाजी करताना त्याहीपेक्षा कमी धावसंख्येचं षटक त्यांना हाताळावं लागेल. किंबहुना 1-2 धक्के महेश दशरथ टीम वेनेकोलला देतील का? टीम वेनेकोल किंबहुना महेश दशरथ यांच्या विरुद्ध आक्रमण करतील का? या जर तरच्या गोष्टी आहेत. जर तरने फक्त चर्चेला उदाहरण प्राप्त होऊ शकतं, मॅचला नाही. या बॉलला संयमाने खेळलंय वेनेकोल संघ, कोणतीही घाई करणार नाही. या बॉलच्या पाठीमागे खेळतानाचा प्रत्यय आला, कारण संयमाने खेळलेला बॉल आणि सहजरित्या ढकललेला बॉल 2 धावा मिळवून देतोय. म्हणजे याही धावा कशा प्रकारे रोखता येतील ना, याचा प्रयत्न टीम डबेवाडीला करावा लागेल, कारण ही वेळ आता वाटण्याची नाहीये तर वाचवण्याची आहे. 17 बॉल 21 ची गरज. 5 वरती निलेश बॅटिंग करतात, संकेत 7 वरती बॅटिंग करतायत. बॉल क्रमांक 2 महेश दशरथ पुन्हा तयार. एका बाजूला बॅटिंग मध्ये निलेश तयार होत आहेत. चांगला आज खेळ केलाय. पाठीमागच्या बाजूला बॉल उडवलाय आणि हा बॉल आता चाललाय लॉंग स्टॉपला. सीमारेषा पलीकडे साइड स्क्रीनला चिरणारा एक जबरदस्त क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी. बॅटिंग करताना फलंदाज निलेश यांनी पहा कशा प्रकारचा हा सुपला शॉट खेळलाय आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. निश्चित सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा हा फटका होता मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा 2 गडी बाद. महेश दशरथ यांना कमबॅक करावं लागेल, वेगळं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. विकेट गुच्छामध्ये घ्याव्या लागतील. हाच पर्याय आता उरलेला आहे टीम डबेवाडीकडे आणि त्याचबरोबर डॉट बॉलचा रेशो हा वाढवावा लागेल. या बॉलला सन्मान दिला, बॅटचा चेहरा बॉलला चांगल्या प्रकारे दाखवला. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील तर फक्त आणि फक्त 1च मिळेल. प्रत्येक धावी किती महत्वाची आहे. धावांचं महत्व मित्रांनो त्याच वेळेस आपल्याला समजतं ज्यावेळेस आपल्याकडे धावा कमी असतात. पैशाचंही महत्व आपल्याला त्याच वेळेस समजतं ज्यावेळेस आपल्याकडे कमी पैसे शिल्लक राहतात. ज्यावेळेस आपल्या खिशामध्ये 1000 रुपये असतात ना, त्यावेळेस आपण 10 रुपयाला महत्व देत नाही, परंतु ज्यावेळेस आपल्या खिशामध्ये 100 रुपये राहतात ना, त्यावेळेस त्या 10 रुपयाला महत्व अधिक प्राप्त होतं. आक्रमण केलंय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक येतील का? क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, प्रयत्न चांगले होते, प्रयत्नाने निश्चित दाद द्यावी लागेल. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. जय यांनी चांगले क्षेत्ररक्षण केले सीमारेषेलगत. संघासाठी काही धावा वाचवल्या, कॅच पकडता आली नाही परंतु धावा वाचवलेल्या आहे. 27 धावा 2 गडी बाद. महेश पुन्हा तयार होत आहेत. 8/8ने हा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यश नाहीये. संकेतांना बांधून ठेवलंय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत. 13 बॉलमध्ये 14 धावा. 13-14 ची गरज. धावसंख्या 27, 2 गडी बाद. या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय? हो नाही या प्रयत्नामध्ये ही धाव अखेर केली आहे आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 28. येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते समीकरण आहे 13. 12-13 ची गरज. ऐकूया या स्पर्धेचं एक चांगलं संगीत.
मॅच होते पुन्हा एकदा सुरुवात. 12 बॉल 13ची गरज. ओव्हर नंबर 4. 8 बॅटचा टोला. क्षेत्ररक्षक आहेत. हजर जबाबीपणा तिकडे दाखवला आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा वाचवल्या. पाहिलं की झेल घेताना आपण झेलपासून अपुरे राहत आहोत. बॉल लगेच आपल्या अंगाच्या साह्याने अडवला आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा टीम मेनेकोला टीमला मिळालेल्या आहेत. गणेश माने ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत. भेदक मारा पहिल्या ओव्हरमध्ये केला होता गणेश माने यांनी. एका बाजूला बॅटिंगमध्ये निलेश तयार. पाठी गेले त्यानंतर पुन्हा पुढे आले आणि त्यानंतरचा खेळलेला फटका. पण मनसुबे काही वेगळे होते. निलेश यांचे बॅटिंग करताना मला बॅकफूटवरती जायचं आहे. बॉल टाकण्या अगोदर एक पाय त्यांनी बाहेर काढला होता पाठीमागे आणि लगेच गणेश माने यांनी हा बॉल आहे ना तो उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला. म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी फलंदाजांना पाहिलं आणि त्यानंतर हा उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला बॉल एक धाव मिळवून देतोय. आता इथून पुढे समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. धावसंख्या आहे 30 बनवायच्या आहेत. आता 11 आणि येणारे बॉल आहेत 10-11ची गरज. गोलंदाज गणेश माने पुन्हा तयार. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपला नाहीये संरक्षणासाठी. फार दूरवरतून येतील. बॉलची फेकी करतील. 2 धावा सहजरित्या मिळतील. या धावांचा विचार करावा लागेल टीम डबेवाडीला. कारण सध्याच्या घडीला जर आपण समीकरण पाहिलं ना तर बॉल टू बॉल समीकरण आता राहिलेलं आहे. इथून पुढे आता विजयासाठी येणारे बॉल 9 आणि 9 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत 9. असंच काहीच समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है ना दोस्तों वहां नसीब को भी झुकना पड़ता है. आयुष्यामध्ये आपल्या नशिबाला आपल्याला झुकवता आलं पाहिजे. प्रयत्न चांगले करावे लागतील. सेकंडला संकेत तयार. चांगली बॅटिंग केली आज. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. हा डॉट आलाय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न तुम्ही करत राहिलात ना तर यश हे एक दिवस निश्चित मिळेल आणि ते प्रयत्न तुम्हाला आज करावेच लागतील. गणेश माने पुन्हा तयार होतात. शेवटचे 2 बॉल चांगले आहेत त्यांना टाकायचे आहेत. एका बाजूला संकेत त्यांना चांगले फटके खेळायचे आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला. वेळेच्या अचूकता तितकीशी चांगली चापता आली नाही. बॉलची फेकी होईल. एक धाव पुन्हा मिळेल. सामना संपलेला नाहीये. सामना चांगलाच रंगलाय. कमी धावसंख्येचा सामना आता शेवटच्या षटकामध्ये जाणार हे निश्चित आहे. या षटकामध्ये अजूनही शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 33. 7 बॉल 8ची गरज आणि हा बॉल अखेरकार सोडून दिलाय आणि पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडतीये. फटका चांगला खेळलाय. लॉंग लेगला बॅकअप नाहीये. हो आले क्षेत्ररक्षक तिकडे. बॉल त्यांनी अडवलाय. असं वाटलं एका क्षणाला की हा चौकार होतो की काय परंतु नाही. जर तरला महत्व नाही. तुम्ही प्रत्यक्षात खेळता कसं याला महत्व आहे. सामना संपलेला नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता 6 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 6 बॉल 6ची गरज. एका बाजूला पराभवाच्या लाटा एका बाजूला जिंकण्याचा आनंद याच्या मधली मात्रा म्हणजे टेन्शन वाली आहे. 6 बॉल 6ची गरज. आणि अंतिम षटक पर्याय निवडलेला आहे टीम डबेवाडीने आकाश या नावाचा.
आकाश माने षटक क्रमांक 5 सांभाळतील. 6 बॉलच्या पाठीमागे 6 धावांचा बचाव करायचा आहे. एक सामना असाही झाला होता ना साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत, आणि त्या मॅच मध्ये सचिन सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने तो सामना जिंकला होता. परंतु इथे या दोन्ही संघांना आता आपल्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल. इनसाइड आउट फटका, दुसरीचा प्रयत्न केलाय, नॉन स्ट्रायकर एंडला फेक, परंतु बॉल घेऊ शकला नाही यष्ट्यान सावेद. आता इथून पुढे समीकरण 5 बॉल 4 धावांची गरज आहे टीम वेनेकोल या टीमला. 4-5 थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, यारो हौसलों से उड़ान होती है. या बॉलला सन्मान दिलाय, क्षेत्ररक्षक येतील, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. चला पुढच्या मॅच साठी दोन्ही संघांना विनंती आहे, आपण तयार राहा. आपण संघ तयार करायला घ्या. जसा सामना संपेल तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टीम कोरून आणि टीम पाठेकर आपण तयार राहा मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. समीकरण आहे इथून पुढे आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 3. 4-3चा थरार. वेनेकोल डबेवाडी वेनेकोल, संकेत सकपाळ निलेश सपकाळ ही जोडी आहे. एका बाजूला आकाश माने. 4-3चा थरार. या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न आलाय, तो डॉट मनोबल वाढवणारा बॉल आहे. आता 3 बॉल 3 धावेंची गरज आहे. 3 बॉल 3 धावा विजयासाठी. अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो, तो आज शोधावा लागेल. काय कठीण आहे, परंतु या कठीण काळामध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. भले जीवनामध्ये क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे, आणि तोच संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 3 बॉल 3ची गरज. आकाश माने एका बाजूला संकेत सकपाळ. 3 बॉल 3चा थरार. समीकरण या मॅच मध्ये उरलेला आहे, क्षेत्ररक्षण आता फिरवलेला आहे. 3 बॉल 3ची गरज. कोणता संघ सामना घेऊन जाईल. संकेत बॅटिंग करतात 14 वरती, इंग्लिश बॅटिंग करतात 15 वरती. 3 बॉल 3ची गरज. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती येतात. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. आणि पंचांचं बोट अखेरकार आकाशाकडे गेलंय. 2 बॉल 2 धावेंची गरज. दुसरी धाव घेण्याचं जोखीम घेतलं आणि जोखीम परवडणार नव्हतं. आता 2 बॉल 2 धावेंची गरज आहे. मॅचला कलाटणी कोण देईल, फलंदाज की गोलंदाज. आणि अखेरकार पहा, फार दूर राहिले, क्रीज मध्ये येऊ शकले नाही, फ्रेम मध्ये येऊ शकले नाही, आणि माघारी यावं लागतंय फलंदाज संकेत यांना. 2 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत आता 2 बॉल 2 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला पाठवलं जाईल, आणि ज्यांना बॅटिंगसाठी पाठवलं जाईल ना त्यांना स्ट्रायकर एंडला बॅटिंग करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अक्षय येत आहेत. 2 बॉल 2 धावेंची गरज. चला करा घाई दोन्ही संघांना आपण करूया विनंती. 2 बॉल 2चा थरार. आकाश एका बाजूला बॅटिंग मध्ये आता अक्षय येत आहेत. वेनेकोल की डबेवाडी कमी धावसंख्येच्या सामन्याला रंगत प्राप्त झाले, आता उदाहरण प्राप्त होत आहे. एका बाजूला आकाश माने तयार होत आहेत. 2 बॉल 2ची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकर एंडला फलंदाज अक्षय तयार होतील. मॅच मध्ये आता उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. कोणता संघ सामना जिंकणार. बॉल तर वळवलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. आता 1 बॉल 1 धावेची गरज आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो रंगलाय. 1 बॉल 1 धावेची गरज. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याची पूर्तता करावी लागेल वेनेकोलला. 1 बॉल 1 धावेची गरज. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आजची वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. आज क्षितिजा पलीकडची झेप घ्यावी लागेल. डबेवाडी वेनेकोल शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला सामना
मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ सामना घेऊन जाईल. चला टीम डबेवाडी आपण घाई करा, वेळेची बंधनं आहेत. एक बॉल एका धावेची गरज. हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. डोळे दिपवणारा क्षण आपल्या समोर येतोय. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरलाय. खेळाडूंची तळमळ सुरू झाली आहे. एक बॉल एका धावेची गरज. शेवटचा बॉल. पायांचा वापर करत अखेरकार या बॉलने गॅप शोधला आणि टीम डबेवाडीच्या ओंजळीत आलेला सामना पाण्यासारखा निघून गेला आणि अखेरकार वेनेकोलने हा सामना जिंकला आणि जबरदस्त फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला पदर आली त्याचा वापर करत, टायमिंग प्रॉपर करत बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. विजयाचा कळस रावणारा हा चौकार आला. दोन्ही संघांनी खेळ चांगला केला. आपण टीम डबेवाडीच्या संघर्षाला सलाम करूया आणि चला टीम कुरुन आणि पाठेकर आपण मैदानाचा ताबा घ्या. टीम कुरुन आणि टीम पाठेकर या दोन टीमला विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या, ही विनंती आहे. त्याचबरोबर